राजकारण सत्तेसाठी केलं जातं हे तर तुम्हाला माहितीच, पण कधी कधी सत्तेची इच्छा माणसाला इतका आंधळ करते की तो स्वतःच्याच रक्तालाच शत्रू समजू लागतो. नांदेड जिल्ह्यातल्या केरूर गावात घडलेली ही घटना त्याचाच भयानक पुरावा आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका व्यक्तीने असा निर्णय घेतला की तो कोणत्याही परिस्थितीत माफ होऊ शकत नाही. या व्यक्तीला वाटलं की आपल्याला निवडणूक लढवता येणार नाही, कारण त्याला 3 अपत्य आहेत, आणि म्हणूनच त्याने कायदा समजून घेण्याऐवजी थेट माणुसकीच संपवण्याचा मार्ग निवडला. पांडुरंग कोंडमंगळे, 2 जुळ्या मुलींचा आणि 1 मुलाचा बाप. गावात चर्चा होती की 2 पेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तीला सरपंच पदासाठी अपात्र ठरवलं जातं. या अफवांवर विश्वास ठेवून कुठल्याही वकिलाचा सल्ला न घेता, कुठल्याही कायदेशीर अभ्यास न करता त्याने आपल्या 6 वर्षाच्या मुलीला सायकलवर बसवलं, शेजारच्या राज्यात नेलं आणि एका कालव्यात तिला ढकलून मारून टाकलं. काही क्षणात त्या चिमुरडीचा श्वास थांबला आणि एका वडिलाने स्वतःच्या हाताने आपलं पितृत्व संपवलं. ही घटना काही दिवस गुपचूप राहिली, पण नंतर मुलीचा मृतदेह सापडला. सोशल मीडियावर फोटो फिरले, गावात चर्चा वाढली आणि पोलीस तपास सुरू झाला. मोबाईल कॉल डिटेल्स, हालचाली, सगळ्या गोष्टी एकाच दिशेने बोर्ड दाखवत होत्या. आणि अखेर पांडुरंगने स्वतःचा गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलं की सरपंच होण्यासाठी त्याने हे करावं लागलं. पण इथेच या संपूर्ण घटनेतली सगळ्यात धक्कादायक गोष्ट समोर येते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम स्पष्टपणे सांगतो की 2 पेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तीला अपात्र ठरवलं जातं. मात्र जर एकाच डिलिव्हरीमध्ये जुळी मुलं जन्माला आली असतील तर ती एकच अपत्य मानली जातात. म्हणजेच पांडुरंग कायद्याने कधीच अपात्र नव्हताच. तो सरपंच पदासाठी निवडणूक लढू शकत होता. केवळ अज्ञान, गैरसमज आणि अफवांवर विश्वास ठेवून त्याने असा गुन्हा केला ज्याची कुठलीही गरजच नव्हती. ही घटना आपल्याला एक भयानक प्रश्न विचारायला भाग पाडते की कायदा माणसासाठी असतो, पण कायदा न समजल्यामुळे माणूस किती खाली जाऊ शकतो. राजकारण वाईट नाही, सत्तेची इच्छा गुन्हा नाही, पण कायदेशीर माहिती न घेता घेतलेले निर्णय कधी कधी एखाद्या निष्पाप जीवाचं आयुष्य संपवतात. जर त्या व्यक्तीने फक्त एकदा तरी विचारलं असतं की खरंच मी अपात्र आहे का, तर आज एक मुलगी जिवंत असती. पांडुरंगाचं नाव असलेल्या या पांडुरंगाचा गुन्हा केवळ हा एका व्यक्तीचा नाही, हा गुन्हा समाजात पसरलेल्या अर्धवट माहितीकडून जन्माला आलेल्या मानसिकतेचा आहे. जेव्हा अफवा कायद्यापेक्षा मोठ्या वाढतात तेव्हा अशा घटना घडतात. म्हणूनच आज प्रश्न हा नाही की पांडुरंग दोषी आहे की नाही, कारण कायदा त्याचा निर्णय घेईलच. खरा प्रश्न हा आहे की अजून किती लोक चुकीची माहिती, गैरसमज आणि अज्ञानामुळे अशाच एखाद्या अपरिवर्तनीय निर्णय घेणार आहेत. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.